मी धड स्वरूपच्या मार्गाने जाऊ शकले नाही, धड तुझ्याही नाही. माझ्या स्वतःच्या मार्गाने जाऊन मी काय मिळवलंय आणि काय गमावलंय मलाच अजून कळत नाही. सुरुची, तू मला होकार दिला असतास? कशाला? लग्नाला, माझ्याबरोबरच्या आयुष्याला. खूप बदलले निनी. वाढत्या वयापुढे सगळा ताठपणा ढिला पडून गेलाय म्हणून. हा मुलगा मोठा झाल्यानंतर त्यानं माझ्याशी फक्त वैरच ठरलं. छान आहे कॉफी. इथली कॉफी छानच असते. पण बरं झालं ना तुम्ही आज वेळ काढलात. काय की गोव्यावरनं आल्यापासून आपलं फारसं बोलणंच झालं नव्हतं. आता स्वरूप नसते ना घरी, त्यामुळे संध्याकाळी तशी मी रिकामीच असते. तुम्ही म्हणाला होतात की तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचंय म्हणून. हो, म्हणजे काय आहे की बरेच दिवस एक विचार मनात घोळतोय. म्हणजे तो विचार मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला मी, पण नाही जमला. तुम्ही लग्न कराल माझ्याशी? काय? नाही, तुम्हाला धक्का बसेल हे अपेक्षितच होतं मला. पण थोडासा विचार करा शांतपणे. म्हणजे आपण दोघंही एकटेच आहोत. शिवाय एकमेकांच्या सहवासात आपण अधिक मोकळे होतो, आनंदी होतो. किंबहुना मला मैत्री करावीशी वाटली अशात फक्त तुम्हीच आहात. प्रभाकर, तुमच्या मनात असं काही असेल याची मला कल्पनाही नव्हती. पण एकदम नाही म्हणू नका. मी स्वतःहून हा विषय पुन्हा काढणार नाही. तुम्ही जर काहीच बोलला नाही तर माझं उत्तर मला मिळालं असं मी समजेन. तसा मी अगदी साधा आणि सरळ आहे. माझ्या अपेक्षा मी कोणावर लादत नाही, तुमच्यावर तर नाहीच. पण एकदम नाही म्हणू नका. विचार करा प्लीज. कामाशिवाय असा निवांत वेळ घालवताना तुला बघायची सवयच नाही मला. अगं असा एखादा दिवस एकदम अचानक रिकामा मिळाला ना की खूप मस्त वाटतं. नाहीतर रोजचं आहेच, कोणाची तरी पोलीस केस, कुठेतरी भाषण, काउन्सिलिंग. रोज तसं असतं म्हणूनच मोकळा वेळ मिळाला की छान वाटतं. बोल, काय बोलायचं होतं? श्रीरंगच्या वडिलांचं पत्र आलंय. हो, काय म्हणतात? नाही, तसं जनरलच लिहिलंय, पण खूप जिव्हाळा वाटतो. मनापासून लिहिलंय. आणि याच माणसाचा श्रीरंगने आयुष्यभर द्वेष केला. तेच तर. नेनी नेहमी म्हणते एखाद्याला ओळखताना थोडीशी जागा ठेवायला हवी. आपल्याला माहित नाही असं काही असू शकतं त्याच्यात. खरंय नेहमीच. पण आपलं जगणं आपल्या अनुभवाच्या ज्ञानाच्या कक्षेतच होणार ना. ते खरंय. मग एखाद्या गोष्टीचा निर्णय कसा घ्यायचा? त्या त्या वेळेला आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला जे पटेल ते करायचं. आणि घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी घ्यायची. हो ना? तू काय करायचं ठरवलंस?
पक्क काही ठरवलं नाहीये, पण हळूहळू निर्णय होतोय माझा. थोडा काळ गेल्यावर परिस्थिती बदलेल, वेगळं काहीतरी घडेल आणि त्यानुसार आपण आपला निर्णय घेऊ शकू असं वाटत होतं मला. पण तसं काहीच होणार नाहीये. आपोआप काहीच घडणार नाहीये. सुरुची, तुला जर तुझ्या आयुष्यात बदल घडवायचा असेल तर तुला स्वतःला कृती करावी लागेल. तिला मला नेहमी वाटायचं श्रीरंगच्या आठवणींनी मला त्या घराशी इतकं घट्ट बांधून ठेवलंय की जर मी ते घर सोडलं ना तर त्या आठवणी मला सोडून जातील. सुरुची, तू श्रीरंग पासून वेगळी झाली नाहीयेस हे डोक्यातून काढून टाक तुझ्या. ते आता मला कळतंय. इला श्रीरंगचं अस्तित्व माझ्या आठवणीतून कधीच पुसलं जाणार नाहीये. श्रीरंग गेला पण तो कायमचा आता माझ्याकडे परत आलाय आणि तो तसाच राहणार आहे. बाकी माझं रोजचं आयुष्य, पोटापाण्याचं, ओळखीच्या माणसांचं ते तसंच सुरू राहील. त्यात काहीच फरक होणार नाहीये. पण श्रीरंग माझ्यापासून कधीच दूर जाणार नाही आता, हो ना? सुरुची, तू मागे मला म्हणाली होतीस तुला विचारांचं बळ हवं म्हणून. ते बळ आता आलंय तुझ्यात. माझी खात्री आहे तू योग्य तेच करशील. जुनं उगाळत बसायचं नाहीये मला, कारण त्यातून काहीही हाती लागत नाही. एक मात्र नक्की, आता तू परत आलीयस तर गेल्या 6 वर्षाचा काळ मी पुसून टाकलाय. तो पुसल्याखेरीज तुझ्या माझ्या नात्याला पुन्हा सुरुवात करता येणार नाही. तू ही लक्षात ठेव सुरुची. जुनं गेलं, भूतकाळात जमा झाला, संपलं सगळं. दुबळ्यासारखं भूतकाळात डोकावत बसू नकोस. तुझ्या आणि श्रीरंगच्या नात्याबद्दल उहापोहा करणं मला आवडत नाही आणि आवडणारही नाही. तुम्ही सुजाण होता, स्वतंत्र होता. जे योग्य होतं ते तुम्ही केलं. ज्याच्यावर विश्वास होता अशी जीवनशैली जगलात. मग हा राग एवढा का? कशासाठी? आणि म्हणून मनात एक शंका येते की तुझा हा विश्वास कुठेतरी डळमळीत तर झाला नाही ना? खूप असं अस्थिर आणि अधांतरी वाटायला लागलं. म्हणून माझ्या लग्नाकडनं खूप अपेक्षा आहेत दीदी. पण कधी कधी ना त्याचीही खूप भीती वाटते. वाटतं पदरी निराशा पडली तर. दीदी, म्हणूनच तुम्ही लग्न केलं नाहीत का ग? आपण राहू एकत्र, पण एकत्र राहण्यामुळे एकमेकांवर कुठलीही बंधनं नको. तुझी तू स्वतंत्र, माझा मी. अगं ही फक्त सोय किंवा समाजाच्या डोळ्यात केलेली धूळफेक. तुझी काही हरकत नाही ना?
सुरुची, तू मला होकार दिला असतास लग्नाला, माझ्या बरोबरच्या आयुष्याला. माझी खात्री आहे तू योग्य तेच ज्याच्यावर विश्वास होता अशी जीवनशैली जगणार. पदरी निराशा पडली तर लग्न कराल माझ्याशी? दुबळ्यासारखं भूतकाळात डोकावत तुझी तू स्वतंत्र, माझा मी. मला होकार दिला असतास एकटीनं फरफटत तुम्ही सुजाण होता, स्वतंत्र होता. बरोबरच्या आयुष्याला. कारण त्यातून काय सोय. निनी म्हणते थोडी जागा ठेवावी प्रत्येकासाठी. ते तिच्याच बाबतीत किती खरं आहे. आता मी गेल्यावर निनी तिचा आनंद दाखवणार नाही, पण तरीही मी जाईन. माझं लहानपण जपणारं तिचं ते घर, तिची बाग, तिच्या मोठ्या मोठ्या कपाटातली पुस्तकं आणि स्वतः निनी, हे सगळं माझंच तर आहे. आता नोकरी करायची ती तिथेच. श्रीरंगच्या आईवडिलांशी पुन्हा संबंध आला तर त्यांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घ्यायचं. आता एक नवीन आयुष्य सुरू करायचं. श्रीरंगच्याच साथीनं. लिहायला तशी मी खरं सुरुवात फार लहानपणापासून केली. म्हणजे मी अगदी शाळेत असताना 10-11 वर्षाची असताना कविता लिहायला लागले आणि मग हळूहळू शाळेत कॉलेजच्या मासिकातनं लिहित लिहित पुढे कथा लिहायला लागले. आणि मग साधारण कॉलेजमध्ये असताना मी कथा लिहित होते, कॉलेजच्या मासिकातनं लिहित होते. मग हळूहळू बाहेर लिहायला लागले. मग तिथून खरं माझा एक कथा लेखिका म्हणून प्रवास सुरू झाला. कविता लेखन बरंच मागे पडलं, किंबहुना मी थोडंसं केलं कविता लेखन, पण ते प्रसिद्धीला फारसं पाठवलं नाही, अगदी अधूनमधून पाठवलं. आणि त्यानंतर बरंचसं मग एकदा सत्यकथेत प्रवेश झाल्यानंतर सत्यकथेसाठी मी बरंच लिहिलं, इतरही मासिकांसाठी थोडंफार लिहित राहिले. मग कथासंग्रह प्रसिद्ध व्हायला लागले. पहिला माझा कथासंग्रह मौजनी काढला. त्यानंतर कथेचा प्रवास सुरू होतच होता आणि तिथून माझा प्रवास आपोआप थोडासा दीर्घकथेकडे झाला. दीर्घकथा लिहायला लागले आणि मला वाटतं दीर्घ लेखनात जास्त जास्त गुंतत गेले मी कुठेतरी, लेखनातनं मनानेही. आणि मग तिथनं आपोआप कादंबरीकडे प्रवास झाला. आणि मग गेल्या काही वर्षात मी 2-3 कादंबऱ्या माझ्या आत्तापर्यंत प्रसिद्ध झालेल्या आहेत. तर हा एक लेखनाचा असा एक प्रवास झाला. मला त्यात असं जाणवायचं की ह्याच्यात काहीतरी फार महत्त्वाचं म्हटलेलं आहे, आपल्याला समजलं नसलं तरी. एकतर भावनांची तीव्रता त्याच्यात खूप असायची आणि ती कुठेतरी मला स्पर्शून जात असे. फक्त मला असं वाटायचं की ह्याच्यात काहीतरी सुधारणा व्हायला पाहिजे. भावनांची तीव्रता ही चांगलीच आहे, परंतु त्याचं जे व्यक्त होणं आहे ते ह्यापेक्षा सुबोध व्हायला काही हरकत नाही असं मला वाटत असे. साधारणतः हे तिच्या पहिल्या संग्रहापर्यंत नक्की खरं होतं, पण हळूहळू पुढे हे जास्त स्पष्ट अशा तऱ्हेने व्हायला लागलं. आणखी खूप विपुल असं लेखन तिने केलंय. पहिल्यांदा सुरुवातीला कथाच जास्त लिहिल्या, हळूहळू त्या दीर्घकथेकडे झुकत गेल्या. सानियाचं लेखन मला खूप आवडतं. 1980 साली तिचा पहिला संग्रह शोध हे त्याचं नाव होतं, हा प्रसिद्ध झाला. आणि त्यामधल्या ज्या कथा होत्या त्या सत्यकथेत आधी प्रसिद्ध झाल्या होत्या, त्यामुळे मी त्या वाचलेल्या होत्या. अगदी खरं सांगायचं तर त्या कथा या थोड्या अगदी चटकन संपणाऱ्या म्हणूया आपण, ॲब्रप्ट अशा आणि फार ज्यांच्याशी मला रिलेट करता येत नव्हतं अशा प्रकारच्या कथा होत्या. पण सानिया ही कथाकार म्हणून इतकी झपाट्यानं वाढली
की त्या एकूण वाटचालीकडे थक्क होऊन बघतच राहावं. एकामागून एक तिनं कथा लिहिल्या आणि तिची कथा ही प्रगल्भ होत गेली. तिला तिचा परिसर सापडला, तिला तिची माणसं सापडली, त्या माणसांमधले नातेसंबंध कोणते याची एक तिला फार चांगली जाण आली. त्या माणसांमधल्या एकूण द्वंद्वांची, प्रश्नांची जाण आली, घटना कोणत्या त्यांच्या आयुष्यात घडलेल्या आहेत याची जाण आली आणि तिनं तिच्या परीनं एक त्याचा अन्वयार्थ लावला आणि कुठेही क्लिष्ट न करता तो अन्वयार्थ मांडला. प्रामुख्यानं मी नाती, एकंदरीतच माणसांची नाती हा माझा पहिल्यापासूनचा आवडीचा असा विषय होता आणि त्याच्यात कुठेतरी आपोआप मला वाटतं स्त्री येत गेली. त्यामुळं स्त्रीला केंद्रस्थानी मानून असं माझं लेखन आपोआप होत गेलं. त्यातूनही मग स्त्री पुरुष संबंध आणि स्त्री पुरुषांचं नातं हा माझा मला वाटतं विशेष आवडीचा असा विषय कायमच राहिलेला आहे आणि अजूनही आहे. कारण या नात्यांना असे इतक्या तऱ्हेतऱ्हेचे कंगोरे असतात आणि इतकी तऱ्हेतऱ्हेचे त्याचे पैलू असतात की त्याचा आपण जास्तीत जास्त शोध घेत राहावा असं मला वाटतं कुठेतरी कायम मला वाटलेलं आहे. तर त्या अर्थाने मला वाटतं स्त्री पुरुष असे माझ्या कथातनं, दीर्घलेखनातनं, कादंबरीतनं असे येत गेले. समांतरपणे तिनं आणखी एक गोष्ट केली ती म्हणजे तिनं फक्त कथेपुरतं स्वतःचं जे काही एक्सप्रेशन आहे ते मर्यादित ठेवलं नाही. तिनं कादंबऱ्याही लिहिल्या. स्थलांतरी तिची पहिली कादंबरी, मग अर्थात आवर्तन जी सिरियलाइज होते आता ती, आणि मग अवकाश, ती फार चांगली कादंबरी तिची आहे. आता कथेकडून ती कादंबरीकडे वळली ह्याला तसं महत्त्व नाही, पुष्कळ लेखक तसे वळतात. मला असं वाटतं की तिला आपला आशय काय आहे आणि त्या आशयाचा आकार कोणता असायला हवा आहे याची एक आंतरिक जाण होती आणि ती आंतरिक जाण तिच्या कथातून आणि कादंबऱ्यातून तिनं हळूहळू व्यक्त केली. आणि आणखी असंही झालं नाही की आता कादंबरीकडे वळली म्हणून तिनं कथा सोडली. म्हणजे कथा हाही तिचा फॉर्म आहे आणि कादंबरी हाही तिचा फॉर्म आहे आणि दोन्हीवर तिची आता चांगल्यापैकी पकड आहे असं म्हणायला हरकत नाही. मी जेव्हा माझ्या लेखनाचा एक विचार करते मागे बघून, तेव्हा असं माझ्या लक्षात येतं की माझ्या लेखनात पुष्कळ फरक पडत गेलेला आहे, एक प्रवासच झालेला आहे असं मला वाटतं. माझ्या दृष्टीनं माझं लेखन हा एक शोध आहे, माणसांच्याच नात्याचा, स्त्रीच्या नात्यांच्या, स्त्रीच्या सामर्थ्याचा असा तो एक शोध असा मलाच वाटतो. तर त्या दृष्टीनं असं मला वाटतं तो एक माझा प्रवास झालेला आहे. आणि सुरुवातीचं माझं एक अतिशय उत्कट, बंदिस्त असं अशा तऱ्हेचं लेखन होतं. त्यातनं मी थोडीशी मोकळी होत गेले, थोडीशी सुटत गेले आणि आता दीर्घ लेखनाकडे माझा जो मी टप्पा गाठलेला आहे दीर्घ लेखनाचा, तो मला असं वाटतं की बराच मोठा एक आवाका माझ्या लक्षात येत राहतो आणि त्यातूनही आपण अधिकाधिक शोध घेत राहावा, अधिकाधिक नाती तपासत राहावीत असं मला वाटत राहतं. आणि ही जी स्त्री आहे म्हणजे जिच्या आयुष्यामध्ये द्वंद्व आहेत, नंतर काही बद्धताही आहे, त्यातून मोकळं होण्याची धडपड आहे, हे सगळं स्त्रीवादी विचारसरणीच्या चौकटीत मावणारं नाहीये. म्हणजे तिची प्रत्येक स्त्री ही वेगळ्या वाटेनं जाऊन कसं मुक्त व्हायचं याचा विचार करत असते. म्हणजे आपण मुक्त आहोत असं तिनं गृहीत धरलेलं नाही, असा आविर्भाव नाहीये. तर तो जो प्रोसेस आहे, ती जी प्रक्रिया आहे मुक्त होण्याची, ती आपल्या कथातून मांडण्याचा प्रयत्न करते. एखादी कादंबरी लिहिताना किंवा इतरही लेखन करताना मला अधिक माणसं दिसतात, कुठेतरी ती मनात दिसतात, उभी राहतात. माझ्या मनात उभी राहिलेली आवर्तांची माझी म्हणजे मी त्यांना माझी माणसं म्हणते, अर्थात माझी पात्र, ती माझ्या मनात कुठेतरी उभी राहिली. तर सर्वात आधी उभी राहिली होती ती सुरुची आणि श्रीरंग. आणि यात पहिल्यांदा मला जाणवलेलं असं होतं की श्रीरंग हा कादंबरीच्या सुरुवातीला श्रीरंगचा मृत्यू झालेला आहे आणि सुरुची त्या मृत्यूतून येणारा तिचं आणि श्रीरंगचं नातं, या नात्याचा त्याच्या मृत्यूनंतर घेतलेला शोध, असं ते माझ्या मनात ते कुठेतरी होतं. श्रीरंग नसताना त्याची जी तिला त्या पलीकडची उत्तरं मिळतात की या पलीकडचं जे आपलं खोल प्रगाढ नातं आणि दोन माणसांच्या मधलं नातं, तो जो एक विश्वास आणि त्यांनी तिला मिळालेलं बळ, जणू काही श्रीरंग गेल्यानंतरही तो तिला ते बळ पुरवतो आहे आणि तिला उभं राहायला, त्याच्या मृत्यूच्या धक्क्यानंतर सावरायला तो जणू काही तो मदत करतो आहे आणि त्या सामर्थ्याने ती नव्यानं उभी राहते आहे, नव्याने ती सगळी नाती तपासते आहे
आणि त्या ती बिंदूपासून येऊन पोचते की जेव्हा खरोखरच तो श्रीरंग नसताना सुद्धा तिच्या बरोबर श्रीरंग आहेच. हा एक तो सगळा आवर्तनचा प्रवास आहे.